प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास ईसाब नीतीतील बोधकथा भारद्वाज पक्षी म्हणजे आणि भारद्वाज पक्षी आणि शेतकरी यांची कथा मी आपणापुढे सादर करणार आहे. तर हा ईसाब म्हणजे काय, ईसाब नीतीतील दंतकथेचा हा संग्रहातून मी आपणास कथा सांगत असते. आता 620 ते 564 BC दरम्यान प्राचीन ग्रीसमध्ये राहत असणाऱ्या, वास्तव्य करत असणाऱ्या ईसाब गुलामाचे पुष्कळ साहित्य, पुष्कळ संग्रह असे प्रसिद्ध आहेत आणि ते लोकप्रिय झालेले आहे आणि त्याची प्रसिद्धीसुद्धा खूप वाढलेली आहे. आणि एवढंच काय, त्याची प्रसिद्धी वाढली, त्याच्या कथा लोकप्रिय झाल्या आणि तो आजपर्यंत सुद्धा प्रसिद्धच आहे. आणि त्याचं जे साहित्य आहे, त्याच्या ज्या कथा आहेत, त्या सर्व प्रकारच्या भाषेमध्ये अशा अनुवाद केलं गेलेला आहे. तो अशा प्रकारे हा ग्रीस देशाचा गुलाम असलेला ईसाब अशा कथा लिहायच्या, पुष्कळ त्याच्या कथा संग्रह किती आहे. आणि प्रौढ लोकांकरता तो काय करायचा, राजकीय, सामाजिक अशा कथा लिहायचा. आणि मग आता नवीन मुलांचं हे आलं तर नवीन मुलांना कला, साहित्य, गाणी अशा प्रकारच्या कथा त्यानं सादर केल्या. तर हा जो ईसाब ग्रीस देशाचा गुलाम होता, त्याचा पुष्कळ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे आणि ते पुष्कळ भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे आणि ते लोकप्रिय आहे. की आताचं जे आधुनिक काळ आहे, त्या आधुनिक काळात सुद्धा या कथा चाललेल्या आहेत. तर त्यांचे कथासंग्रह पुष्कळच असे प्रसिद्ध आहे. वानर आणि कोल्हा, गाढव आणि डुक्कर, असं विहिरीत पडलेला ज्योतिषी, कलाबाणूस आणि माशी, तसंच लांडगा आणि रडणारा मुलगा अशा पुष्कळ कथा संग्रह आहे. तर त्यांचाच मी आज भूतकथा आपणापुढे सादर करणार आहे. त्या कथेचं नाव आहे भारद्वाज पक्षी आणि शेतकरी. कथेचं नाव भारद्वाज पक्षी आणि शेतकरी. वसंत ऋतू सुरू होण्यापूर्वी आपण काय करतो, तर भारद्वाज पक्षी असा कावड्यापेक्षाही मोठा असतो. तर अशा प्रकारे हा भारद्वाज पक्षी आणि शेतकरी याची कथा मी आपणापुढे आज सादर करणार आहे. तर वसंत ऋतू सुरू होण्यापूर्वी एक भारद्वाज पक्षिणी असते. तर ती गव्हाच्या शेतामध्ये आपलं घरटं बांधते. आता पक्षी असतात, झाडावर बांधतात, शेतात बांधतात. त्यांना जी सुरक्षित जागा मिळाली त्याचे पक्षी आपलं घरटं बांधतात आणि आनंदाने दिवसभर रानावनात फिरून आपल्या घरट्यामध्ये ते छान राहायला येतात. झोपायच्या वेळी संध्याकाळी येतात निवांत चिवचिव करून. चिमणी आपले ते पिल्लांना पोटाशी घेऊन त्या घरट्यामध्ये निवांत झोपून राहतात सकाळी उठेपर्यंत. तर असा तो भारद्वाज पक्षी वसंत ऋतू म्हणजे आपण काय करतो, मार्गशीर्ष महिन्याच्याच अगोदर गव्हाच्या पेरण्या करतो आणि ते पीक एवढं छोटं असतं आणि ते छोटे रोपं असतानाच ते भारद्वाज पक्षिणीनं काय केलं, त्या गव्हाच्या त्या रोपांमध्येच आपलं छोटंसं घरटं तयार केलं
आणि ते घरटं तयार केलं होते, रोपटेसुद्धा वाऱ्याने असे हालत होते. आणि त्याच काळात मग त्या पक्षिणीनं काय केलं, आपल्या पिलांना जन्म दिला. मग त्या गव्हाच्या शेतामध्ये काय होत होतं, ते पिलं वाढत होते. जसजसं ते गहूची रोपटे हालायची, वाढत जायचे दिवसेंदिवस, तसं जे भारत पक्षिणीचे पिलंसुद्धा असे वाढत जायचे. तर अशा प्रकारे मग वाढता वाढता आता जसे गहू वाढले, गव्हाचे रोपटे वाढले, कापणीला आले, तसे ते भारतात पक्षिणीचे मुलंही मोठं झाले, पिलंही मोठे झाले. आणि मग ते रानात फिरायला निघाले. मग ते भारतात ते रानात फिरायला निघता शेतकरी आला शेतामध्ये आणि त्याने सर्व शेत फिरलं आणि आपल्या शेताची पाहणी केली. आणि पाहणी करता करता आणि हे भारतात पक्षिणीचं पिल्लूसुद्धा मोठं झाल्यामुळे ते सुद्धा शेतात रानात फिरायला गेलं. आणि तेवढ्यात तो शेतकरीसुद्धा आपल्या शेताची पाहणी करायला आल्या. आणि तो काय म्हणाला, न बापरे, आपल्या शेताचं आता हे गहूची कापणीची वेळ झाली आहे, आपण आता कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे आणि कोणाकडून तरी आपले गहू कापून घ्यायला पाहिजे, असा तो विचार करू लागला. आणि त्याचं बोलणं तो भारत पक्षिणीचं बाळ ऐकत होतं. मग तो त्या शेतकऱ्यांना असं म्हणताबरोबर तो पडतच घरी आला पंख उडत आणि आईला म्हणाला, आई आई, तो शेतकरी आहे ना, मी त्या शेतकऱ्याचं बोलणं ऐकलं म्हणे. तो शेतकरी काय करणार आहे, आता गव्हाची कापणी करणार आहे. आपण ताबडतोब काय करायला पाहिजे, आता ह्या शेतातून आपण दुसरीकडे आपली राहण्याची सुरक्षित जागी जायला पाहिजे. अशा प्रकारे त्यानं आईला विनवणी केली. आई कशी म्हणाली, थांब रे बाळा, इतका काय घाई करतो तू, अजून पुष्कळ वेळ आहे, अशी त्याची समजूत घातली. आणि मग तो चूप बसला. तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं बोलणं ऐकलं, आईजवळ सांगितलं. आईने त्याची थांबाळा, घाई करू नको, आणि अजून त्याला खूप वेळ आहे, ते गहू काढायला अजून खूप वेळ आहे. मग ते बाळ चूप बसलं. परत एकदा गेलं, परत दुसऱ्यांदा गेलं, परत तो शेतकरी आला. बापरे म्हणे, आपल्या गव्हाच्या उंब्या तर कोरड्या झाल्या, यानं तर माना टाकल्या, आणि माना टाकल्या तर आपल्या हाती काय येईल म्हणे. आता मी लवकर जातो आणि कुणाची तरी रोजानं माणसं सांगतो, त्यांची मदत घेतो, आणि ते जेवढं काम करतील त्याची पाहणी मी स्वतः करतो म्हणे. अशा प्रकारचं बोलणं परत त्या भारद्वाज पिल्लानं, म्हणजे मोठं झालं पिल्लानं, ऐकलं. आणि लगेच तो आईजवळ पडत आला आणि म्हणाला, आई आई, परत शेतकऱ्याचं बोलणं ऐकलं, आता तू उद्या त्याच्या गव्हाच्या शेताची कापणी करणार आहे, तर आपण काय करायचं, लवकरच आता ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आपण हलायचं, निघून जायचं म्हणे. अशा प्रकारचे परत त्याने आईला सांगितलं. तरी पण आई काही त्याचं म्हणणं ऐकेच ना. आणि मग शेतकरी, मग ते आई म्हणायचे, थांब ना रे बाळा, तो काय करतो, आता आई असते ती असं म्हणणारच आहे. थांब रे बाळा, त्याची समजूत घालते, घाबरू नको, आपण जाऊ, अजून त्या शेतकऱ्याला गहू काढायला वेळ आहे, तो जेव्हा स्वतः सुरुवात करील तेव्हा ते गव्हाला सुरुवात होईल. अशा प्रकारे त्याला गुच्चूप बसवलं. आता बघ म्हणे, आता खरं म्हणजे आपल्याला हे शेत सोडायची वेळ आली आहे. मग आई काय म्हणाली, अरे जेव्हा एखादं माणूस म्हणे स्वतः काम करतो, तेव्हाच त्याचं, आणि जो
दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतो, दुसऱ्याच्या आपलं काम सोपवतो, स्वतः करत नाही, मी दुसऱ्याकडून करून घेईन असं जो म्हणतो आणि तो आपलं काम स्वतः करत नाही, तो दुसऱ्यावर सोपवतो, तो म्हणजे त्या कामापासून तो कसा होतो, त्याची इच्छाच नसते ते काम करायची. आपलं काम आहे पण दुसऱ्यावर सोपवून द्यायचं, आपण स्वतः करायचं नाही अशी त्याची मनातून इच्छा असते. तर पण तो स्वतः जेव्हा करत नाही तर त्याचा काय फायदा आहे. तेव्हा मात्र मनातून जेव्हा त्याची मनातून तयारी असेल, आता तर त्याची दुसऱ्यावर सोपवतो, तो त्याची काम करायची इच्छा नसते, आणि जेव्हा तो त्याचं काम तो करेल म्हणजे त्याच्या मनामध्ये स्वतःची तयारी आहे की मी माझं काम मी करतो, अशी त्याची तयारी जेव्हा दिसेल तेव्हा त्यावेळी त्याचं काम होतं. आपलं काम आपण दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्य बाग बुडाला, आहे की नाही. तर अशा प्रकारे त्यानं त्या भारद्वाज पक्षिणीनं आपल्या बाळाची समजूत घातली. तो जोपर्यंत म्हणे दुसऱ्याला तो अवलंबून आहे, दुसऱ्यावर म्हणे आपले कामं सोपवता तोपर्यंत त्याच्या शेताची कापणी होणार नाही. तात्पर्य असं की तुम्हाला जर आपलं काम चांगलं करायचं असेल तर आपण स्वतः करायला पाहिजे, दुसऱ्यावर विसंबून राहता कामा नाही, किंवा दुसऱ्यावर जबाबदारी टाकायला नको. आपलं काम चांगलं व्हायचं आहे तर आपणच स्वतः करायला पाहिजे आणि आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे. आपण जर स्वतः आपलं काम करतो तेव्हा ते काम 100% चांगलं होतं. अशा प्रकारचं तात्पर्य तुम्हाला या बोधकथेतून मी सांगत आहे. तर ही आपलं काम आपणच करण्याची तयारी ठेवा, म्हणजे आपलं काम केव्हाही दुसऱ्यानं केलेल्या कामापेक्षा 100% चांगलेच असतं. तर अशा प्रकारची भारद्वाज पक्षिणी आणि शेतकरी यांची बोधकथा मी आपणापुढे सादर केली आहे. ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.